अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विभागात विशेष सूट। थकीत रकमेचा कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सूट मिळवा। आजपासून 2 दिवस 31 मे 2024 हा शेवटचा दिवस। 31 मे 2024 पूर्वी मालमत्ता कराचा पूर्ण भरणा केल्यास शास्तीमध्ये 100% सूट मिळवा। कर ऑनलाईन भरा। सामान्य करात 10% सूट, ऑनलाईन भरणा 3% तर महिला मालक 5% सूट। रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये 5% तर सोलर ₹1000 किलोवॅट। www.amravaticorporation.in किंवा www.amravatimc.in या संकेतस्थळावर भेट द्या। आजपासून 2 दिवस 31 मे पर्यंत 100% सूट मिळवा। एकीकडे पुणे पोर्शे कार प्रकरण गाजत असताना अमरावती शहरात सुद्धा गेल्या 3 मेच्या दिवशी एका कारने दुचाकीला उडवून पसार झाले होते। या अपघातात चालकाचा अंत झाल्याने नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त केला होता। मात्र कार चालकाचा पोलीस शोध न लावू शकल्याने अखेर माहिती देणाऱ्यास 20,000चे बक्षीस जाहीर केले। मात्र शेवटी पोलिसांनीच कारचा शोध घेऊन कार चालक सह दोघांना ताब्यात घेतले आहे। बोल्ट कंपनीच्या वाहनाची लिस्ट काढून थेट कार चालकाचा शोध लावला। या प्रकरणात पोलीस आयुक्त रेड्डी यांनी तात्काळ दखल घेतल्याने मृतकाच्या नातेवाईकांनी पोलीस विभागाचे आभार मानले आहे। एकीकडे पुण्यातील कार अपघाताची घटना सर्वत्र गाजत आहे। अशीच धक्कादायक घटना अमरावती शहरात गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या 3 मे रोजी कठोरा नाका परिसरात संमती कॉलनी परिसरात घडली होती। भरधाव वेगात कार चालकाने दुचाकी चालकाला जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालक भीमसेन वहाणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या घटनेत मृतकाच्या मुलाने गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार सुद्धा केली। पोलिसांना कार ओळखता यावी म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज सुद्धा दिले। मात्र 3 मे रोजी ही घटना घडली असताना सुद्धा गाडगेनगर पोलीस अद्यापही त्या कार चालकाचा शोध घेण्यास अपयशी ठरलेत। यावरच शेवटी कारची माहिती देणाऱ्यास पोलीस विभागाच्या वतीने 20,000 रुपयाचे बक्षीस जाहीर केलेत। या प्रकरणात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी विशेष लक्ष देऊन कारच्या शोधात पोलिसांचे वेगवेगळे 4 पोलीस पथकाला रवाना केलेत। सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजची तपासणी करून सर्व बोल्ट कार वाहनांची लिस्ट तयार करून अखेर अपघात करणाऱ्या कार चालकाला ताब्यात घेण्यात यश आले आहे। या प्रकरणात पोलिसांनी कार चालक असलेला 39 वर्षीय प्रशांत जनकराव बगाडे राहणार नांदुरून तालुका दर्यापूर सह त्यांचा चुलत भाऊ निखिल दिनेश बगाडे सह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले। कार चालक प्रशांत बगाडे हा शिक्षक असून घटनेच्या दिवशी मृतकाला पाहून घाबरलो। कारमध्ये असलेला लहान मुलगा सुद्धा घाबरल्याने आम्ही तेथून पळ काढला, अशी माहिती चालकाने पोलीस आयुक्त रेड्डी यांच्या समोर व्यक्त केली। पोलीस पथकाने तात्काळ शोध घेतल्याने सर्व पथकाची पोलीस आयुक्त रेड्डी यांनी अभिनंदन केलेत। सर काय सांगा, गाडगेनगर हद्दीमध्ये हिटरचा गुन्हा घडला होता, आरोपी पसार होत आहे, कसा तपास करण्यात आला? सदर घटना ही 3 तारखेला झालेली आहे मेमध्ये, पण त्याचा व्हिडिओ जो एकच मिळाला होता खाजगी घरामधून, त्याच्या व्हिडिओचा आधार घेऊन खूप अनेक व्हेकल्सचा शोध घेतला, अनेक एरियामध्ये शोध घेण्यात आला होता, पण आरोपीचा काही माहिती कॉन्क्रीट मिळत नव्हती। याच्यासाठी आम्ही विशेष पथक, मग क्राईम ब्रँचचे आणि CIU पथक, पोलीस स्टेशनचे पथक असे सर्व 5 पथक तयार करून टाटा बोल्ट गाडी जेवढी अमरावती शहरात आहे पहिले त्यांचा शोध घेतला। नंतर जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातली सर्व यादी प्राप्त करून त्या सर्व वाहन चालकांची माहिती काढून त्याला वाहनांचा शोध घेणं, एक वाहनाचा शोध घेण्याचं काम सुरू केलं होतं। बाकी तांत्रिक डाटा आणि व्हेकलचा उपलब्ध डाटा याच्या आधारे आणि काही गोपनीय माहिती जी मिळाली होती त्याच्या आधारे आज क्राईम ब्रँचच्या टीम्सनी त्यांना आरोपींचा शोध घेतला। ते वाहनसुद्धा मिळालेलं आहे आणि आरोपी ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली। कलमात काही वाढ केली आहे? कलमात वाढ यामध्ये सदोष मनुष्यवधाचा कलम वाढवण्यात आला आहे। ह्यात जे आरोपींचा बिहेवियर आहे, त्यांनी मृतकास तिथेच सोडून जखमीला कुठल्याही प्रकारची मदत न करता पळून गेलेले हे सर्व आपण CCTVमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आणि एक जबाबदार शासकीय कर्मचारी होता तो शिक्षक
आरोपी ते जबाबदारी सोडून, मदत करायची जबाबदारी सोडून ते पळून गेलेला आहे. कलम वाढ करण्यात आलेला आहे आणि यांना योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचं काम सुरू आहे. यासोबतच तात्काळ दखल घेऊन कार चालक आरोपीला अटक करण्यात आल्याने मृतकच्या मुलाने सुद्धा पोलीस आयुक्त रेड्डी यांचे आभार मानलेत. माझं नाव रोशन कुमार भीमसेन वाहने. 3 तारखेला जो ॲक्सिडेंट झाला, ज्याची आम्ही FIR नोंद केली आणि 15 तारखेला माझे वडील मृत्यू पावले. सतत पोलीसवाल्यांचा तसेच आमचासुद्धा शोध चालू होता आणि पोलीसवाल्यांच्या तसेच आमच्या प्रयत्नाला यश आलं. आणि मी जे आपले कमिशनर साहेब आहे, रेड्डी साहेब अमरावती शहरचे, त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांच्या पोलीस पथकाला धन्यवाद देतो की त्यांनी जे आरोपी आहे त्यांना अटक केली. त्यांना खूप खूप मी धन्यवाद देतो. या